नमस्कार मित्रांनो महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, यापूर्वी आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या पात्र महिला आहेत आणि कोणत्या अपात्र आहेत या संदर्भामध्ये, तसेच या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। तर आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता हा फॉर्म नेमका ऑनलाईन कसा भरायचा आणि कुठे भरायचा आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे हे आपण अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर असे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, नेमकेच महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्या दिनांक 2 जुलैपासून नारी शक्ती दूत नावाचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। आज सकाळी या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी तब्बल 500 अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली असून योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत। राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे। एक PDF पाठवली जाणार असून त्या PDFची प्रिंट घेऊन अंगणवाडी सेविकाकडे जमा करावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना नाव, पत्ता, वय, आधार कार्ड नंबर, वडिलांचे नाव, पिनकोड नंबर, जन्म ठिकाण, मोबाईल नंबर देणे बंधनकारक असून यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल, जन्म दाखला, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। गाव पातळीवर अंगणवाडी मुख्यालय, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र, आशा वर्कर यांच्याकडे अर्ज जमा करावा लागणार आहे। यापूर्वी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यासाठी अर्ज करता येणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिनांक 2 जुलै 2024 पासून या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे चालू होणार आहेत आणि यासाठी तुम्हाला नारी शक्ती नावाचं ॲप आहे जे की प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नारी शक्ती दूत ॲप असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर ॲप येईल। ते ॲप तुम्ही डाउनलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या छोट्याशा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।